Hello students, today we are going to solve PYQs from MSTCT 2022 year आणि आजचं आपलं चॅप्टर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, सो बघूया याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन विचारलेत. क्वेश्चनची लेवल खरोखर इझी आहे. पहिला क्वेश्चन काय विचारलं बघा, आयडेंटिफाय द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट इलेमेंट ऑफ ट्रान्झिशन सिरीज. ट्रान्झिशन सिरीजमधला जो फर्स्ट एलिमेंट आहे, ऑब्वियसली सगळ्यांना माहिती आहे की ट्रान्झिशन सिरीजमध्ये पहिला एलिमेंट कुठला असतो, दॅट इज स्कँडियम. स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर 21, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे AR 3D 4s2 अँड 3D1. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कँडियम. आपला असा ऑप्शन शोधून काढायचा आहे. पहिला क्वेश्चन तर खूपच इझी होता अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सॉल्व करू. सेकंड क्वेश्चन सॉल्व करताना ना खूप सारे मुलं मिस्टेक करण्याचे चान्सेस आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं बघा, व्हॉट इज द पोझिशन ऑफ कॉपर इन पिरियड टेबल. तुम्हाला कॉपरची पोझिशन फाइंड आउट करायची पिरियड टेबलमध्ये. कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर इज 29. आता ॲक्च्युली आपण काय करतो माहिती आहे का, जनरली त्याचा ग्रुप शोधायचा आहे, त्याचा पिरियड शोधायचा आहे, त्याचा ब्लॉक शोधायचा आहे. हे शोधताना आपण काय लिहितो, सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 3D10 4s1. आता खूप सारे मुलं आहे ना, ॲक्च्युली दे आर नॉट रॉंग, ते प्रॉपर वेने सॉल्व करताय, पण मग हे एक्सेप्शनल आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कॉपर तुम्हाला एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवते माहिती असायला पाहिजे. ओके, मग आता त्या एक्सेप्शनमुळे ना मुलांची मिस्टेक काय होऊ शकते. मुलं पहिल्यांदा अगदी प्रॉपरली सॉल्व करतील की सर हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन एंटर करतो आहे 4th ऑर्बिटलमध्ये. त्याच्यामुळे सगळे मुलं सांगतील की येस, याचा जो पिरियड आहे दॅट पिरियड इज 4th पिरियड. हे काही रॉंग नाही आहे. सेकंड थिंग, आपण असं सांगतो की हा जो काही इलेमेंट आहे त्याचे लास्ट इलेक्ट्रॉन जे आहे ते डीमध्ये एंटर करत आहे. याचा अर्थ याचा ब्लॉक जो आहे तो डी ब्लॉक आहे. आणि खूप सारे स्टुडंट्स जेव्हा त्याचा ग्रुप शोधताना भरपूर सारे मिस्टेक होणार. मिस्टेक सांगतो मी आधी की मिस्टेक काय आहे. मुलं डी ब्लॉकच्या इलेमेंटसाठी ग्रुप कसं शोधतात, 2+ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन डी ऑर्बिटल. मग एवढं सॉल्व कसं करतील, 2+ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल किती आहे, 10. आणि मग तुम्ही शोधणार की त्याचा ग्रुप कुठला आहे, 12 ग्रुप आहे. मग हा 12 ग्रुपमध्ये येतो कुठे आहे, हा 12 ग्रुपमध्ये नाही. इव्हन तुम्हाला 12 हा ऑप्शन पण कुठे दिला नाही आहे. मग इथे तुमचं कन्फ्युजन सुरू होऊन जातं. देन हाऊ वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला थोडंसं एक्सेप्शनल माहिती असायला पाहिजे. काय तर तुम्ही जे हे लिहिले ना कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे तुम्हाला त्याची पोझिशन फाइंड आउट करताना तुम्हाला तुम्हाला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून सॉल्व करायचं आहे. मग त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं कॉपरचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे, दिस इज 3D9 अँड 4s2. मग आपण नेहमीप्रमाणे काय काय सांगू शकतो आहे की याचा जो काही ब्लॉक आहे तो डी ब्लॉकचं एलिमेंट आहे. याचा जो पिरियड आहे, पिरियड इज 4th पिरियड. इथपर्यंत आपण पोहोचतोय. मग तुम्हाला याचा शोधायचा आहे याचा ग्रुप तुम्हाला शोधायचा आहे. सो ग्रुप शोधताना नेहमीचा तोच फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, 2+ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू 2+ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल इज 9. सो आन्सर विल बी 11. हा कुठल्या ग्रुपमधला आहे, हा 11th ग्रुपमध्ये आहे. सो गो विथ ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे, विच इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग एक्झिबिट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2 ओनली. असा कुठला इलेमेंट आहे जो तुम्हाला कॉमन स्टेट दाखवतोय +2. आता या केसमध्ये बघा तुम्हाला विचार कसा करायचा. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फक्त +2च दाखवतोय असा इलेमेंट तुम्हाला शोधायचा आहे. आपण जर कोबाल्टच्या बाबतीत बघितलं तर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 27. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 3D7 4s2. हा तुम्हाला कुठल्या स्टेट दाखवतो, +2 +3 +4 अँड +5 स्टेट दाखवतो आहे. जर आपण विचार केला झिंक ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा, 30. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 3D10 4s2. हा तुम्हाला फक्त आणि फक्त काय दाखवणार आहे, +2 दाखवतो आहे. त्याच्या पुढचं आहे कॉपर ॲटॉमिक नंबर 29. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज एक्सेप्शनल आहे, त्याला पण लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3D10
4s1 आणि हा तुम्हाला काय काय दाखवतो, +1 पण दाखवतो, +2 पण दाखवतो आहे. स्कॅन्डियमचा विचार केला 21, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 3d1 4s2, हा तुम्हाला काय काय दाखवणार, +2 पण दाखवणार, +3 पण दाखवणार. त्यांचं असं म्हणणं आहे की असा कुठला एलिमेंट आहे तुम्हाला फक्त +2 स्टेट दाखवते. मग +2 दाखवणारं फक्त आणि फक्त तुम्हाला एकच एलिमेंट मिळाला आहे, दॅट इज ऑप्शन कॉपर. सॉरी नॉट कॉपर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन झिंक. आन्सर इज ऑप्शन झिंक. ओके, इथून काढून टाकतोय. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन झिंक, दॅट इज ऑप्शन बी. बघा या स्टुडंटने क्वेश्चन चुकवून ठेवला आहे. सो करेक्ट आन्सर इज झिंक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. What is the number of unpaired electron present in f orbital at +3 oxidation state of lutetium, ज्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 71. बघा मी तुम्हाला लॅन्थाइड सिरीजमधला कुठलाही इलेमेंट असेल तर आपल्याला फक्त कामाचा काय असतो, ॲटॉमिक नंबर. तुम्हाला ॲटॉमिक नंबर दिला आहे 71. तुम्हाला काही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपला रूल काय सांगतो, पहिला रूल असा आहे तुम्हाला काय काय लिहायचं आहे, XE 4F 5D 6S हे कंपल्सरी लिहायचं आहे. अजून कंपल्सरी काय सांगितलं होतं, 6Sमध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन टाकायचे. त्याच्यानंतर काय काय सांगितलं होतं की 4 एलिमेंट लक्षात ठेवा. कुठले कुठले, लॅन्थॅनम, सेरियम, गॅडोलिनियम आणि ल्युटेटियम. हे 4च इलेमेंट असे आहेत ज्यांच्या 5Dमध्ये इलेक्ट्रॉन असतो 1 आणि ऑदर कोणी पण आला तर त्याच्या 5Dमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, 0 असतात. आता मला सांगा, हा जो एलिमेंट आपण स्टडी करतोय हा ल्युटेडियम या सिरीजमधलाच आहे. या सिरीजमधला असल्यामुळे याच्या 5Dमध्ये इलेक्ट्रॉन किती जाणार, 5Dमध्ये याच्या 1 जाणार. आता मला एक सांगा, तुम्ही XEमध्ये किती टाकलात 54 प्लस 5Dमध्ये 1 टाकलं प्लस 6Sमध्ये 2 टाकलं, टोटल इलेक्ट्रॉन झाले किती 57. आपल्याला इलेक्ट्रॉन टाकायचे किती होते 71. मग आता 57 आणि 71 यांचा जो डिफरन्स आहे तो 14चा आहे. इथे आपण मेन्शन करणार 14. आता हे तर झालं फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं झालं आहे, ल्युटेडियमचं. पण मग तुम्हाला लिहायचं काय, +3 ऑक्सिडेशन स्टेटचं लिहायचं तुम्हाला. +3 स्टेट लिहायचं म्हणजे तुम्ही आता काय करणार, तुम्ही 3 इलेक्ट्रॉन लॉस करणार. 3 इलेक्ट्रॉन लॉस करणार, लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स. हे 3 इलेक्ट्रॉन लॉस का करायचे आहे, कारण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे +3 स्टेटवाला. ओके, सो 3 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळणार आहे, ओनली 4F14. कारण D मधला 1 लॉस होणार आहे आणि 6Sमधले 2 लॉस होणार आहे. असे टोटल तुम्ही 3 इलेक्ट्रॉन काय करताय, लॉस. 3 इलेक्ट्रॉन लॉस करून झाल्यानंतर फक्त उरणार काय, मग 4F14 उरलेला आहे. सो 4F14 येस. याच्यामधलं अजून महत्त्वाचं तुम्हाला काय काढायचे, अनपेड इलेक्ट्रॉन काढायचे. आता बघा ही जी F ऑर्बिटल आहे, दिस इज अन F ऑर्बिटल. या Fमध्ये टोटल नंबर ऑफ बॉक्सेस किती असतात, 7 बॉक्सेस असतात. 1 2 3 4 5 6 7. आणि यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते आपण प्लॉट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अँड 14 इलेक्ट्रॉन तुम्ही प्लेस केले. 14 इलेक्ट्रॉन प्लेस केल्यानंतर तुम्हाला एकटा इलेक्ट्रॉन, म्हणजे आपण त्याला काय बोलतो, अनपेड इलेक्ट्रॉन. तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन कुठे सापडतोय का, नो. मग अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला किती मिळाले, 0 मिळाले. सो गो विथ ऑप्शन 0. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं बघा, आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज फ्रॉम द फॉलोइंग. डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला फाइंड आउट करायची. आता जर तुमचे इलेमेंट्स खूप फॅमिलियर असतील तर तुम्ही फाइंड आउट करू शकता. अदरवाईज तुम्हाला दुसरा कुठला ऑप्शन आहे, तुम्हाला सगळ्याचे सगळे इलेमेंट्स लक्षात ठेवावे लागणार आहे. ओके, मग हे इलेमेंट्स आपण लक्षात कसे ठेवू शकतो त्याचा आधी आपण थोडंसं स्टडी करू. बघा मी काय सांगतो. आता थोडंसं फनी आहे, इग्नोर इट. लक्षात ठेवण्याचं आपलं मेन काम आहे. बघा इथे मी ना आधी काय करतो, सगळे इलेमेंटचे सिम्बॉल्स नोट करतो आणि मग सांगतो की त्याला तुम्ही ट्रिक कशी वापरायची. मी आधी सगळे इलेमेंट लिहून घेतो आहे. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, आधी फक्त लिहून घेतो सगळे. मग हे लक्षात कसे ठेवायचे हे तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित.
आता ही जी सिरीज आहे ना, लॅन्थाईड सिरीज, ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती 2 एक क्वेश्चन आपले सॉल्व्ह होत आहे. मग आधी मी त्याचे सिम्बल्स लिहून घेतले. आता हे लक्षात कसं ठेवणार, एक हिंदीमधून मी लिहितो आहे थोडंसं, नंतर एका वेळेस सगळं वाचून दाखवेल मी तुम्हाला. बघा, आता हे लक्षात ठेवण्यासाठी आपण करतोय असं. बघा, हे जे इलिमेंटचे जे सिम्बॉल तुमच्या समोर आहे, आता ते सिम्बॉल बघताना त्याच्या खाली मी काय लिहिलं आहे ते तुम्हाला नोटीस करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कसं बोलतोय बघा, सीने पर नदिया प्रेम की समाई, यू गुदगुदाई तब दिल हुआ अरे तुम पर यू ही लुट गए. आता हे असंच लक्षात ठेवलं पाहिजे का, याची गरज नाही आहे. तुम्ही हे 1दा 2दा 3दा प्रॅक्टिस करा. हे पण मी यूट्यूबवरूनच कॉपी केलं आहे, मी काही स्वतः बनवलं नाही ते, बट लक्षात ठेवण्यासाठी हे बेटर आहे. 1दा 2दा 3दा तुम्ही बघितलं तर खूप बेटर असेल, किंवा माझ्यापेक्षा यूट्यूबवर त्यातून खूप छान म्युझिक देऊन केलं ते, तुम्ही ते नक्कीच बघा. तर सिने पर नदिया प्रेम की समाई, इथपर्यंत तर नॉनस्टॉप सगळेजण पोचणार. हे एकदम इझी आहे. सिने पर नदिया प्रेम की समाई, यू गुदगुदाई तब दिल हुआ अरे तुम पर यू ही लुट गए. अरे तुम पर यू ही लुट गए, हे पण इझी आहे, नॉनस्टॉप जमतंय बघा. अरे तुम पर यू ही लुट गए, फक्त हे मधलं थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, सीने पर नदिया प्रेम की समाई, यू गुदगुदाई तब दिल हुआ अरे तुम पर यू ही लुट गए. ओके, डोंट बी सिरियस, अभ्यास करा. हे लक्षात ठेवण्यासाठी केलं आहे आपण. मग आता आपल्याला काय शोधायचं बघा, आपल्याला इलेमेंट जे त्यांनी दिलेत ना, त्यानुसार काय करायचं, प्रॉपरली ओळखायचं की कुठला ट्रेंड करेक्ट आहे. ट्रेंड कुठला विचारला आहे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज. तुम्ही जेवढं लेफ्ट टू राईट मुवमेंट करणार ना, तुम्ही जेवढं राईट साईडला जाणार, तेवढं ॲटॉमिक साईज काय होते, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत असते. ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज. मग आता सगळ्यात लास्टवाला जो आहे त्याची ॲटॉमिक साईज कमी असणार आहे. आता मी डायरेक्टली ऑप्शनबद्दल डिस्कस करतो. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए कसं काय करेक्ट ते समजून घेऊ आपण. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला काय काय एलिमेंट्स दिले आहेत. पी आर दिला आहे, पी आर इथे सापडलं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर जी डी, दॅट इज गॅडोलिनियम. नंतर तुम्हाला दिला आहे ई आर, अर्बियम. आणि लास्टला तुम्हाला दिला आहे वाय बी, तो इथे आहे खाली, म्हणजे तो पुढे आहे. सगळ्यात लास्टला जो आहे त्याची ॲटॉमिक साईज कशी असेल, स्मॉलेस्ट असेल. ओके, आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज. ओके, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ करेक्ट सापडले आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा वाय बी, जो आपल्याला इथे मिळाला आहे. त्याच्यानंतर आला आहे ई आर, इथे दिसतो आहे तुम्हाला ई आर. त्याच्यावर नेक्स्ट आहे जी डी, आणि नेक्स्ट आहे पी आर. पी आरची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त असेल. तुम्ही जेवढं राईट साईडला मुवमेंट करताय, ॲटॉमिक साईज काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. लाईक दिस, लाईक दिस. दिस इज द परफेक्ट ऑर्डर. बाकीच्यांमध्ये तुम्हाला काही ना काही इरेग्युलरिटी सापडणार आहे, तुम्ही शोधून घ्या नंतर. ओके, आपल्या क्वेश्चनचं करेक्ट कुठलं आहे, ऑप्शन ए. आता हे पुढच्या वेळेस पुन्हा एखादा क्वेश्चन येईल अशा टाईपचा, तर त्या केसमध्ये मी पुन्हा हे काही सांगणार नाही आहे, तुम्ही हेच लक्षात ठेवणार. ओके, सो चलो लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? What is the number of moles of water removed from 1 mole of cane sugar when charged completely by using concentrated H2SO4? ॲक्च्युली हा क्वेश्चन कुठून आणला माहीत नाही, पण आपण तो डिस्कस करून घेऊ. त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉट इज द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल रिमूव्ड फ्रॉम 1 मोल ऑफ केन शुगर वेन इट इज रिॲक्टेड विथ H2SO4. आता केन शुगर आपण इथे मेन्शन केलं तर C12H22
O11 याला तुम्ही ट्रीट करताय, रिॲक्ट करताय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. काय होतं एक्झॅक्टली, देर इज अ फॉर्मेशन ऑफ 12 कार्बन प्लस देर इज अ फॉर्मेशन ऑफ 11 टाइम्स वॉटर मोलेक्युल. सो किती मोल्स वॉटर तयार झाले असं त्यांचा क्वेश्चन होता. हाऊ मेनी मोल्स ऑफ वॉटर आर फॉर्म्ड. सो नंबर ऑफ वॉटर मोल्स फॉर्म्ड आर 11H2. सो तुम्हाला टिक करायचं आहे 11ला. ओके, गो विथ ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता जे क्वेश्चन्स असे आउट ऑफ सिलेबस असतील किंवा आपल्या या चॅप्टरचे नसेल त्याला आपण आता इग्नोर करूया. बघूया पुढचा क्वेश्चन काय दिला आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन एफ ऑर्बिटल ॲट +3 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ल्युटिडियम. ल्युटिडियमचं आधी लिहायचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ल्युटिडियम ॲटॉमिक नंबर 71. नेहमीप्रमाणे काय लिहायचं असतं आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा Xe 4F 5D 6S. 6S मध्ये कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन. मी तुम्हाला ते 4 एलिमेंट सांगितले होते. ते 4 एलिमेंट्स कुठले कुठले असतात, लॅन्थॅनम, सेरियम, गॅटोलिनियम, ल्युटिडियम. यांच्या 5D मध्ये कंपल्सरी 1 टाकायचं आहे. तर इथे सुद्धा मी टाकणार 1 इलेक्ट्रॉन. कॅल्क्युलेशन्स केलं आपण तर Xe मध्ये जातात 54 प्लस D मध्ये गेला आहे 1 प्लस S मध्ये गेले 2. टोटल झाले किती 57. मग या दोघांचा डिफरन्स घ्या, तो येतो 14. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ल्युटिडियम. पण तुम्हाला लिहायचं आहे +3ला. +3 लिहायचं म्हणजे हे 3 इलेक्ट्रॉन तुम्ही काय करणार, लॉस. 3 इलेक्ट्रॉन लॉस करून झाल्यानंतर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त शिल्लक राहणार काय, 4F 14. एफमध्ये किती आहेत 14. एफमध्ये 14 याचा अर्थ अनपेड इलेक्ट्रॉन किती मिळाले तुम्हाला, 0. कारण सगळ्यांचं काय झालं त्याच्यामध्ये पेरिंग झालं आहे. अनपेड एकटे इलेक्ट्रॉन तुम्हाला 0 मिळत आहे. सो गो विथ 0. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय नॉन रेडिओॲक्टिव्ह इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग. यांच्यातला तुम्हाला शोधायचं आहे नॉन रेडिओॲक्टिव्ह. आता कॅलिफोर्नियम तुम्हाला दिलं आहे. कॅलिफोर्नियम हा एक ॲक्टिनाइड आहे की जो रेडिओॲक्टिव्ह आहे. युरॅनियम पण आहे. युरॅनियम इज ऑल्सो वन टाईप ऑफ ॲक्टिनाइड जो रेडिओॲक्टिव्ह आहे. नेपच्युनियम आहे, तो सुद्धा एक प्रकारचा ॲक्टिनाइड आहे, तो सुद्धा रेडिओॲक्टिव्ह आहे. निओडायमियम हा लॅन्थॅनाइड सिरीजमधला एलिमेंट आहे आणि तो कसा आहे, नॉन रेडिओॲक्टिव्ह आहे. सो गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. विच इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग हॅज हाफ फिल्ड F ऑर्बिटल इन +3 स्टेट. आता बघा क्वेश्चन तर खूप इझी होता, सॉल्व करून येतोय. पण एक प्रॉब्लेम आहे की हा क्वेश्चन बेस्ड आहे ॲक्टिनाइड सिरीजवरती. त्यामुळे तुम्हाला ॲक्टिनाइडचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमणं गरजेचं आहे. आता हे ॲक्टिनाइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, लॅन्थॅनाइडचं कसं लिहायचं, हे सगळं क्लासमध्ये डिस्कशन झालं आहे. इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. वाटलं तर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा युरॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. युरॅनियम हा ॲक्टिनाइड आहे, याचा अर्थ त्यांची सुरुवात कुठल्या नोबल गॅसपासून होणार आहे, रेडॉन. रेडॉन देन 5F 6D 7S. त्याच्या पुढचं एलिमेंट आहे CM. CM म्हणजे काय असतं, इट्स अ कॅलिफोर्नियम. सॉरी कॅलिफोर्नियम नाही, CM म्हणजे क्युरियम. एक मिनटं मी एकदा चेक करतो. अरे यार कुठे CM. ठीक आहे, असे आपल्याला नावाची तर आत्ता आवश्यकता नाही आहे. CM इट इज अ क्युरियम. हां क्युरियम मी बोललो तेव्हा. इट्स अ क्युरियम. ओके, त्याचं ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 96. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Rn 5F 6D 7S. हां हे लिहून पण घेऊ आपण. एसमध्ये कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन आहे. डीमध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हे मी डायरेक्टली लिहितो आहे, पण ज्या मुलांना हे माहिती नाही आहे त्यांनी क्लासमधल्या नोट्स एकदा बघा. ॲक्च्युली ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं असं एक सिक्वेन्स होता जो क्लासमध्ये डिस्कस केला होता. आपण असं एक सिक्वेन्स सेलेक्ट केला डीसाठीचा, 1 2 1 1 1 0 0 1 ऑल 0 देन 1. आता हा सिक्वेन्स तुम्हाला लगेच क्लिक होणार नाही, तुम्हाला ते नोट्स बघायला लागतील. ओके, मग मी यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डायरेक्टली लिहून घेतो आहे. तुम्ही क्लासमधल्या नोट्स फॉलो केल्यात, तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमणार. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे LR लॉरेन्सियम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो आहे Rn 5F 6D 7S2. त्याच्या डीमध्ये आहे 1 इलेक्ट्रॉन आणि ऑब्व्हियसली एफमध्ये असणार आहे 14 इलेक्ट्रॉन्स. आणि लास्ट वन आहे TH म्हणजे काय असणार आहे, थोरियम. या थोरियमसाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे Rn 5F 6D
7s2 D1 आणि इथे आहे थोरियमच्या 0 इलेक्ट्रॉन्स. ओके 90 येस 0 करेक्ट. ओके याच्या डीमध्ये 2 आहेत ना, सॉरी याच्या डीमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो आता त्यांचा क्वेश्चन काय होता, तुम्हाला +3 ऑक्सिडेशन स्टेटला हाफ फिल्ड एफ ऑर्बिटल पाहिजे. म्हणजे आता मी काय करणार माहिती का, या प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेलमधून 3 इलेक्ट्रॉन काय करणार मी लॉस करणार. म्हणजे कसे बघा, इथला जो काही इथला पोर्शन आहे याच्यातून मी 3 इलेक्ट्रॉन लॉस करणार, इथे सुद्धा 3 इलेक्ट्रॉन लॉस करायचे, इथे सुद्धा 3 इलेक्ट्रॉन आपण लॉस करणार, इथे सुद्धा 3 इलेक्ट्रॉन आपण लॉस करणार. 3 इलेक्ट्रॉन लॉस करून झाल्यानंतर काय उरलं ते आपण नोट करू. आता आफ्टर लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन ऑर्बिटल इज 5f3. इथे काय माहिती तुम्हाला 5f7. इथे मिळालं तुम्हाला 5f14 आणि इथे काय आहे 5f0. तुम्हाला काय विचारलं आहे, हाफ फील्ड हवी आहे. मग तुम्हाला हाफ फील्ड ऑर्बिटल कुठली मिळाली आहे, जी आहे CMG. ओके गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. मागच्या क्वेश्चनवरून तुम्हाला काय कळतं आहे, मागच्या क्वेश्चनवरून तुम्हाला हे कंपल्सरी वाटतं आहे की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून ठेवावे लागतील. लॅन्थॅन्डचे ठीक आहे सोपे आहेत, ॲक्टिनाइडचे पण इझी आहेत. फक्त एकदा हवं तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार मी, किंवा क्लासमध्ये शिकवलं ते आता कसं बनवायचं असतं. एक सिम्पल ट्रिक्स आहेत त्या. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 10. हां मागच्यासारखाच पुन्हा क्वेश्चन आला आहे, सो इग्नोर दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन आपल्या कुठल्या सिलेबसमधला नाही आहे. क्वेश्चन नंबर 11. विच अमंग द फॉलोइंग लॅन्थॅनाइड फॉर्म्स मोस्ट स्टेबल +2 ऑक्सिडेशन स्टेट. आता बघा पहिल्यापासून सुरुवात करू, सेरियमचं डिस्कशन करू. सेरियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 58. आपल्या नेहमीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची मेथड काय असते, Xe 4f 5d 6s2. सेरियमचा ॲटॉमिक नंबर आहे 58. सो डीमध्ये असणार आहे 1 इलेक्ट्रॉन आणि या एफमध्ये असणार आहे 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर आहे EU अर्बियम, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Xe 4f 5d 6s 6s2 5d 0 4f7. त्याच्या पुढचं आहे गॅडोलिनियम, अगेन Xe 4f 5d 6s 6sमध्ये कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन 5d 1 आणि 4f7. आणि लास्ट आहे प्रोमिथियम Xe 4f 5d 6s 6s2 5d 0 4f5. ओके आता हे प्रॅक्टिस झाली. मला तुम्हालाही करावं लागेल. पुन्हा ते सांगतोय, क्लासमध्ये ज्यावेळी तुम्हाला ह्या ट्रिक्स सांगितलेल्या त्यानुसार लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला त्या ट्रिक, आणि त्या ट्रिक लक्षात ठेवलं तुम्हाला या टाईपचे सगळे क्वेश्चन जमणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, अमंग द फॉलोइंग लॅन्थॅनाइड विच फॉर्म्स मोस्ट स्टेबल +2 ऑक्सिडेशन स्टेट. आपण आता काय करू माहिती आहे का, प्रत्येकामधून 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार. मला एक सांगा, प्रत्येकामधून जर आपण 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर आपल्याला नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळणार ते आपण नोट करू. आता आफ्टर लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन मला न्यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय भेटणार आहे 4f1 5d1. इथे जर मी 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर मला मिळणार आहे 4f7. इथे 2 इलेक्ट्रॉन लॉस केलं तर मला मिळणार 4f7 5d1 आणि इथे पण 2 इलेक्ट्रॉन लॉस केलं तर मला मिळणार 4f5. आता मला सांगा +2 ऑक्सिडेशन स्टेटला मोस्ट स्टेबल कोण आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मोस्ट स्टेबल कोण असणार आहे मला सांगा. ज्या ठिकाणी F ऑर्बिटल ही एम्प्टी असेल, किंवा F ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल, किंवा F ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड असेल, तर त्या ऑर्बिटलला काय मिळते, स्टॅबिलिटी मिळते. मग आपल्याला अशी ऑर्बिटल शोधून काढायची आहे. ओके इथे जर बघितलं आपण 4fमध्ये इलेक्ट्रॉन आहे 1, हे आपल्या काही कामाचे नाही आहे. इथे 4fमध्ये आहे 7 इलेक्ट्रॉन्स. 4fमध्ये 7 इलेक्ट्रॉन म्हणजे ती काय झाली, हाफ फिल्ड झाली आहे. ओके इथे आपण गॅल्युमियमच्या बाबतीत बघितलं तर इथे पण आहे 4fमध्ये, एक मिनिट हां 4fमध्ये किती आहेत 7, पण त्याच्याकडे डी पण आहेत, डीमध्ये पण आहे 1. मग इथे थोडीशी काय होते अनस्टेबल होते. आणि लास्ट आहे तिथे 4fमध्ये आहेत 5 इलेक्ट्रॉन. या 3 कंडिशन फक्त मॅच कोण करतं आहे, हा मॅच करतो आहे. सर तुम्ही म्हणलं की सर गॅल्युमिनियम पण मग तर 7 दाखवतो आहे ना, पण लक्षात घ्या गॅल्युमिनियमकडे Fच्या व्यतिरिक्त डी पण आहे, आणि म्हणून थोडीशी काय होते रिपल्शन वाढतं, अनस्टेबल होते. मग इथे फक्त तुम्हाला कोणासोबत जाणं गरजेचं आहे. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. विच अमंग द फॉलोइंग alloy इज यूज्ड फॉर अल्ट्रा हाय स्पीड फ्लाईट
अल्ट्रा हाय स्पीड फ्लाईटसाठी कुठला ॲलॉय तुम्ही यूज करणार, असा सिम्पल क्वेश्चन विचारला आहे. मी काय करतो, तुम्हाला प्रत्येकाचा यूज सांगून टाकतो. नायक्रोम हा जो ॲलॉय आहे, इट इज यूज्ड इन गॅस टर्बाईन. हा कुठे वापरला जातो? गॅस टर्बाईनसाठी वापरतात. टर्बाईन हे एक प्रकारचं इंजिन आहे, त्या इंजिनला बनण्यासाठी आपण नायक्रोम वापरतो आहे. ब्रॉन्झ हे जनरली कुठे कुठे वापरतात? सगळ्यांना माहिती आहे, मेडलसाठी वापरतो आपण. आता एकदम बेसिक यूज आहे. तुम्ही काही स्टॅच्यूज बघितले असेल, ओके, स्टॅच्यूज बनवण्यासाठी वापरला जातो. काही ट्रॉफीज बनवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करतो आहे. टिटॅनियम ॲलॉय हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे, जे आपण यूज करतो हाय स्पीड फ्लाईट्स, हाय स्पीड फ्लाईट. आणि क्युप्रा निकेल इज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज शिप ऑर वी कॅन से बोट. लार्ज जाऊ द्या, शिप किंवा बोट बनवण्यासाठी आपण क्युप्रा निकेल वापरतो. ओके, सो मग आपल्या क्वेश्चनचं आपलं शोधायचं होतं हाय स्पीड फ्लाईटसाठी कुठला वापरता ॲलॉय. सो ऑप्शन बी इज करेक्ट. चलो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 दिला आहे त्यांनी. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? क्रोमियम एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो, ज्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d5 4s1. आता तुम्हाला त्यांनी काय क्वेश्चन विचारला आहे? टोटल नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. टोटल म्हटलं तुम्हाला सगळे काउंट करायचे आहेत. अनपेड किती सापडत आहेत? तर 4s मध्ये तुम्हाला अनपेड मिळाले आहेत 1, 3dमध्ये तुम्हाला अनपेड मिळाले आहेत 5. तुम्हाला टोटल विचारायचे, तुम्हाला आन्सर किती असणार आहे? 6. सो गो विथ ऑप्शन सी. इन केस तुम्हाला त्यांनी असं विचारलं असतं की टोटल नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन डी ऑर्बिटल, जर डी बद्दल बोलले असं आपलं आन्सर 5 आलं असतं. ओके, बट ते टोटल विचारले त्यांनी, म्हणून तुम्हाला ऑप्शन टिक करायचं आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट इन their रिस्पेक्टिव्ह ऑक्सिडेशन स्टेट डेव्हलप्स लोवेस्ट स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट सगळ्यात कोण दाखवतं ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, आता हा अशा टाईपचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. ऑप्शन ए पासून सुरुवात करू आपण. पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलं आहे Cu2+. मला सांगा, कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 3d10 4s1. याच्यावरून तुम्ही मला लिहून दाखवणार आहात कॉपर 2+चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? मग इट्स अ 3d9. आणि 3d9 म्हटलं तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती मिळाले तुम्हाला? 1 मिळाला. हा झाला ऑप्शन ए. ऑप्शन बी सॉल्व करतोय. ऑप्शन बी म्हणजे Fe. आधी आपण Feचं बोलणार. Feचा ॲटॉमिक नंबर आहे 26. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 3d6 4s2. आणि तुम्हाला लिहायचं आहे Fe2+, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करायचे. आफ्टर लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन आपण लिहिताना लिहिणार Fe2+. मला सांगा, Fe2+ म्हटलं तर आता उरणार किती मग? 3d6. आणि 3d6 म्हटलं तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती मिळणार तुम्हाला? 4 मिळतील. ऑप्शन सी बघा काय दिलं आहे. ऑप्शन सीला तुम्हाला निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d8 4s2. आणि मग त्याचं तुम्हाला लिहायचं आहे Ni2+ साठी, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करायचे. 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तुम्हाला मिळणार 3d8. आणि 3d8 म्हटलं तर तुम्हाला एनची व्हॅल्यू किती मिळणार? 2 मिळणार. ओके, लास्ट आहे कोबाल्ट 2. आपण आधी कोबाल्ट लिहून घेणार. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3d7 4s2. कोबाल्ट 2+ लिहायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉनचा लॉस करा, म्हणजे उरणार 3d7. आणि 3d7 म्हटलं तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती असणार आहे? 3. आता मला एक सांगा, तुम्हाला प्रत्येकाचे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला मिळून गेलेत. ज्याचे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन सगळ्यात कमी असतील त्याचं मॅग्नेटिक मोमेंटसुद्धा कमी असणार आहे. ओके, तुम्हाला लोवेस्ट विचारलं आहे, लोवेस्ट स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट कोणाचं असणार आहे? ऑब्वियसली त्याच्याकडे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन कसे असतील? कमी असेल. सो फॉर दिस क्वेश्चन गो विथ ऑप्शन ए. डन. क्वेश्चन नंबर 15. Which among the following element do not have any electron in F subshell either in expected or observed? ओके, खूप इझी क्वेश्चन आहे. बघा, लॅन्थेनम हा असा एलिमेंट आहे
लॅन्थॅनम, त्याचा ॲटॉमिक नंबर त्याने तुम्हाला प्रोव्हाइड केला, दॅट इज 57. याचं ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोघंही सेमच आहे. ओके, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं XE 4F0 5D1 6S2. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला कुठे कुठे मिळतं, त्याचं ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोघंही सेम आहे. मग असं एलिमेंट तुम्हाला शोधायचं होतं, दॅट इज ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? विच फ्रॉम द फॉलोइंग alloy is used to construct marine condenser tubes of ship? मी तुम्हाला मागे पण सांगेल, तर शिपच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण कुठला वापरतोय? क्युप्रा निकेल वापरतोय. सो गो विथ ऑप्शन सी. मागचेच पुन्हा विचारले, ते पुन्हा व्यवस्थित करून ठेवा, कारण त्याच्यावर सेकंड क्वेश्चन आलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 हा पुन्हा त्याच टाईपचा झाला आहे बघा. आपण जो इग्नोर केलेला क्वेश्चन आहे, जो या चॅप्टरचा नाही आहे. हा चॅप्टर जिथे कुठे कवर होत असेल तिथे आपण तो सॉल्व करू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया ऑफ फॉलोइंग. हा सेम टाईपचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 1 का 2 सॉल्व केला होता. मी थोडासा नंबर पण सांगतो तुम्हाला. आय थिंक क्वेश्चन नंबर 5 होता तो. या क्वेश्चनचा आन्सर म्हणजे तुम्हाला रेफर करायचं पुन्हा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये मी इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे. ओके, मग तुम्हाला तिथे ट्रेंड शोधायचा आहे. आता ती क्वेश्चन नंबर 5मधलं तुम्ही ती डायग्राम बघितली, तुम्हाला इमिजिएटली आन्सर जमणार आहे. ओके, डिक्रीजिंग ऑर्डर, सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज असणारे सेरियम, त्याच्यानंतर प्रोमिथियमची थोडी कमी झाली आहे, थोलियमची अजून कमी झाली आहे, टर्बियमची अजून कमी झाली. हो, दिस इज द प्रॉपर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया. ओके, बट सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल, इथे नोट करून ठेवा. तुम्हाला ती ट्रिक वापरावं लागणार आहे. ते नाही का मी मला सांगितलं होतं सिनेपर काय ते काहीतरी होतं ना, ते मी विसरलो ते. तो ट्रिकवाला तिथे तुम्ही पॅटर्न इम्प्लिमेंट करा, तेव्हा जाऊन तुम्हाला ॲटॉमिक साईजेस प्रॉपरली या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. विच अमंग द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ लॅन्थेनाइड इज नॉट ट्रू? एक एक बघू काय काय दिलं आपल्याला. लॅन्थेनाइडबद्दल, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. This is absolutely correct. They are good conductor of heat and electricity. All are non-radioactive. अरे हा क्वेश्चन पण रिपीटेड आहे. ओके, नो डाऊट की दे आर नॉन रेडिओॲक्टिव्ह. ते नॉन रेडिओॲक्टिव्ह असतात, पण सगळेच नसतात ना नॉन रेडिओॲक्टिव्ह. त्याच्यामधला समेरियम आहे जो रेडिओॲक्टिव्ह आहे. ओके, सो सगळेच नॉन रेडिओॲक्टिव्ह असतात हे बोलणं चुकीचं आहे. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालं, दॅट इज ऑप्शन बी. ओके, ऑप्शन सी पण एकदा रीड करून घ्या. They have greater coordination number than 6. That is correct. They are strongly pyramidal. That is also correct. So 1 बरोबर आहे, C बरोबर आहे, D पण बरोबर आहे. काहीतरी चुकीचं शोधायचं होतं, जे सापडलं आपल्याला ऑप्शन बी मध्ये. सो गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द इलेमेंट विथ स्मॉलेस्ट आयनिक रेडियस इन +3 ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम द फॉलोइंग. बघा, बरेचसे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स असणार आहे. आता ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे की लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज काय होत जाते, डिक्रीज होत जाते. एव्हरीवन नोज दिस. आणि मग तुम्हाला बघायचं की तुम्हाला जर त्यांचा सिक्वेन्स प्रॉपरली माहिती असेल तर हा पण क्वेश्चन तुम्ही खूप इझिली सॉल्व करताय. जो ट्रेंड आहे ॲटॉमिक साईजसाठी, सेम ट्रेंड कोणासाठी असणार आहे, आयनिक रेडियससाठी सुद्धा सेम ट्रेंड असणार आहे. ओके, मग आता या केसमध्ये आपण जर इलेमेंट बघितले तर सगळ्यात एक्स्ट्रीम, मग मला एक विचारू द्या आधी, स्मॉलेस्ट विचारलं ना. स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात राईट साईडला तुम्हाला सापडणार आहे. सगळ्यात राईट साईडला म्हणजे शेवटी कोण सापडतो, ल्युडिडियम, स्कँडियम, सॉरी नॉट स्कँडियम, लॅन्थॅनम, सेरियम, अगदी लास्टला तुम्हाला कोण सापडतो, ल्युडिडियम. मग ल्युडिडियमची आयनिक साईज सगळ्यात कशी असणार आहे, स्मॉलेस्ट असणार आहे, जे तुम्हाला टिक करायचं आहे ल्युडिडियमला. ओके, मग आता या क्वेश्चनला पण सॉल्व करण्यासाठी तुम्हाला इलेमेंट्स सिक्वेन्शियली माहिती असणं गरजेचं आहे. सो इलेमेंट सिक्वेन्शियली करून ठेवा. ती ट्रिक हवं तर मी काम करतो, ती ट्रिक तुम्हाला पुन्हा सांगतो. काय होतं बघा, ते मागे कुठे रे वस्तू ते, हां हे बघा, हे इलेमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय सांगितलं बघू दे एकदा मला पुन्हा. सीने पर नदिया प्रेम की समाई, यू गुदगुदाई तब दिल हुआ अरे तुम पर यू ही लुट गए. छान आहे ट्रिक. ओके, सो मग या ट्रिकचा वापर करून घ्या
आणि हे इलेमेंट लक्षात ठेवा. इलेमेंट लक्षात ठेवले तर आपले 4 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे, त्याचा तुम्ही विचार करा. ओके, चला पुन्हा आपल्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर हे झालं आहे 19 झालं आहे, 20 तुम्ही आत्ता सॉल्व्ह केला आहे. 21 नंबरचा क्वेश्चन काय बघूया याच्यामध्ये. आयडेंटिफाय द स्ट्रॉंगेस्ट बेस फ्रॉम द फॉलोइंग. स्ट्रॉंगेस्ट बेस शोधायचं कसं, यासाठी तुम्हाला पुन्हा आयनिक साईजचीच गरज लागणार आहे. इथे मी एक सिम्पल की पॉईंट लिहून देतो आहे. ॲज आयोनिक साईज डिक्रीजेस बेसिसिटी अल्सो डिक्रीजेस. मग तुम्हाला माहिती आहे की लेफ्टपासून राईट साईडला जाताना आयनिक साईज काय होत जाणार आहे, डिक्रीज. जितकं डिक्रीज होईल तेवढा त्याच्यापासून तयार होणारं कंपाऊंड कसं असेल, मोर अँड मोर बेसिक असेल. स्ट्रॉंगेस्ट बेस कोण असेल मग, जो सगळ्यात शेवटी असेल. सगळ्यात शेवटी तुम्हाला कोण सापडतो आहे, एक मिनटं. आयनिक साईज डिक्रीज होते, बेसिसिटी डिक्रीज होते, सॉरी बेसिसिटी डिक्रीज होते ना. हे मोर कसं काय झालं इथे, लेस बेसिक म्हणू शकतो. मग मोर कोण झाला, दिस इज मोर बेसिक. मोर बेसिक म्हणजे सगळ्यात लेफ्ट साईडवाला शोधा कोण आहे. सगळ्यात लेफ्ट साईडवाला तुम्हाला कुठला सापडतो आहे, लॅन्थॅनम. करेक्ट, लॅन्थॅनम सगळ्यात स्टार्टिंगला सापडतो. मोर स्ट्रॉंगेस्ट बेसिक इज लॅन्थॅनम हायड्रॉक्साईड. ओके, दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 22 काय दिलं बघा. आयडेंटिफाय द इलेमेंट इफ इट्स ऑब्झर्व अँड एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिमेन सेम. हे आपण आता सॉल्व्ह केलं होतं. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊन ठेवलं त्यांनी. असा एलिमेंट कुठला आहे, दॅट इज ऑप्शन ए, स्कॅन्डियम. स्कॅन्डियम जो तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करतोय 3D14S2, आणि याचं ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोघंही कसे आहेत, बोथ आर फाउंड टू बी सेम. सो गो विथ ऑप्शन ए. आय थिंक क्वेश्चन डन. क्वेश्चन संपले आपले. येस, क्वेश्चन संपलेत. ओके, चला या चॅप्टरसाठी मी तुम्हाला काय सजेस्ट करणार माहिती का. तुम्ही काय गोष्टी करा. नंबर 1, सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक, एक मिनटं, सगळ्यांचे तुम्हाला काय लिहायचे आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंबर 2, लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड हे इलेमेंट तुम्ही सिक्वेन्शियली करून ठेवा. त्याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह झाले आहेत. ओके, मग ट्रिक वापरा, काही पण वापरा. डन. चला मग आजचा व्हिडिओ तर थांबवूया. तुम्हाला मी नेक्स्ट चॅप्टर अवेलेबल करून देणार आहे. इट मे बी एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. त्या व्हिडिओची वाट बघा, लवकरात लवकर तुम्हाला ते अवेलेबल करून देईल.